शिक्षक भरती अभियोग्यता परीक्षा टेट 2025 परीक्षा पुढे ढकला अन्यथा अनर्थ होईल। विधानसभेत चर्चा, परीक्षांचा गोंधळ। जुलै सीटेट 2025 वाल्यांना संधी देणार का? कोर्ट केस होईल का? चिन्ह तरी तेच। संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। शिक्षक भरती संदर्भात व इतर MPSC तसेच UPSC व सरळ सेवा सर्व संदर्भात असणाऱ्या अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शिक्षक अभियोग्यता भरती 2025 टेट 2025 पुढे जाण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या अभियोग्यता धारकांसाठी हा व्हिडिओ आहे। डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे आपल्याला सांगोला मतदारसंघातनं जे विधानसभा सदस्य आहेत आत्ता सध्या, त्यांनी दादासाहेब भुसे यांना पत्र दिलेलं आहे। आपली टेट परीक्षा जी नियोजित आहे 2025ची, जी 24 मे आणि 5 जून या दरम्यान घेतली जाणार आहे, तर ही परीक्षा त्या पत्रकाऐवजी आपल्याला 1 ते 1.5 महिना पुढे जाण्यासाठी आपल्याला त्यांनी रिक्वेस्ट केलेली आपल्याला या पत्रातून दिसून येते। ते बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती नियोजित वेळापत्रकाऐवजी 1 ते 1.5 महिन्यांसाठी पुढे जावी, या पद्धतीचं हा आशय असणारं पत्र त्यांनी आज आपले जे शिक्षण मंत्री आहेत दादासाहेब भुसे यांना दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये DL, ED किंवा DED धारक आहेत, BEd धारक आहेत, यांच्या वतीनं जी आपण परीक्षा म्हणजे जे आता IBPS परीक्षा घेणार आहे टेट, जी 24 मे ते 5 जून या दरम्यान आयोजित आहे, या नोटिफिकेशननंतर अत्यंत कमी वेळामध्ये परीक्षा आयोजित केलेली आहे। त्यामुळं या कारणास्तव विहित कागदपत्रे मिळवण्यासाठी अभियोग्यता धारकांना फार कठीण परिस्थितीमध्ये जावं लागत आहे। कोणाला नॉन क्रिमिलियर मिळत नाही आहे, कोणाला त्यांच्या जातीचे दाखले मिळत नाही आहेत, तर त्यासाठी थोडासा अवधी मिळावा आणि त्याच पद्धतीनं MPSC किंवा UPSCच्या किंवा SSCच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या किंवा CHSLच्या ज्या परीक्षा येऊ घातलेल्या आहेत किंवा काही विद्यापीठांच्या किंवा मुक्त विद्यापीठांच्या ज्या सत्र परीक्षा आहेत त्यासुद्धा या आठवड्याच्या शेवटी आहेत। याच्यावर मी काल व्हिडिओ बनवला होता। तर आज त्याच पद्धतीनं त्या परीक्षांसाठी सुद्धा त्या नियोजित ह्या बरोबर मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून 1ला MPSCची सुद्धा परीक्षा असल्यामुळं या कारणास्तव ही जी टेट परीक्षा येऊ घातलेली आहे ती परीक्षा पुढे जावी तात्काळ 1 ते 1.5 महिन्यासाठी, यासाठी हे आशयाचं पत्र त्यांनी दिलेलं आहे। ज्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची न्यूज अशी आहे की जे सीटेट आता जुलैमध्ये जी होणार आहे, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा परीक्षा जुलैमध्ये होणार आहे। मग त्यांनासाठी एक संधी देण्यात यावी, यासाठी सुद्धा टेट परीक्षा 1 ते 1.5 महिना पुढे ढकलण्यात यावी, त्याचाही अभ्यास त्यांना करता यावा, यासाठी दादासाहेब भुसे यांनी हे पत्र या आशयाचं त्यांना दिलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची न्यूज म्हणजे पुढारी पेपरला, आता काल आपल्याला तरुण भारतला ही न्यूज आपण पाहिली होती, आज पुढारी पेपरला सुद्धा हीच न्यूज आलेली आहे। एकाच वेळी अनेक परीक्षांनी विद्यार्थ्यात संभ्रमात आहेत, म्हणजे शिक्षक भरतीसाठी सुद्धा टेट परीक्षा याच महिन्यात आहे आणि बाकीच्या परीक्षासुद्धा आहेत, त्यामुळं पुढे ढकलण्यासाठी ही परीक्षा मागणी होत आहे। आता दुसरं याच्यामध्ये ही कोर्टात जाणार का? जर ही परीक्षा तुम्ही नियोजित वेळेपेक्षा 1 ते 1.5 महिना पुढे नाही ढकलली तर काही विद्यार्थी कोर्टात जाण्यासाठी तयारीत आहेत, म्हणजे याच्यावर याचिका दाखल होऊ शकते। दुसरं असं की जे शिक्षक संघटना आहेत, विविध शिक्षक संघटना असतील किंवा जे शिक्षकांसाठी अभियोग्यता धारकांसाठी जे प्रयत्न करत आहेत, बऱ्याच वर्ष आंदोलन करत आहेत, या सगळ्यांची मागणी आहे 1 ते 1.5 महिना ही परीक्षा पुढे जावी आणि हे निश्चितच त्या पद्धतीचे पावले उचलताना दिसत आहे। IBPS नक्कीच आपल्याला एक नोटिफिकेशन जारी करेल येत्या आठवड्यामध्ये आणि आपल्याला परीक्षा 1 ते 1.5 महिना पुढे गेलेली दिसेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।